माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर. पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने गावगावात कॅसिनोचा नंगानाच, बाई, बाटली व वेश्या व्यवसायाचा महापूर. माजलगाव, लोकशाही तंत्र, कायद्याचे रक्षकच जेव्हा अवैध धंद्यांचे दलाल बनतात, तेव्हा समाजाची अवस्था काय होते, याचे विदारक उदाहरण म्हणजे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे. ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या थेट आशीर्वादाने संपूर्ण हद्दीत अवैध धंद्यांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. शासनमान्य पत्त्याचे क्लब या गोंडस नावाखाली खेड्यापाड्यांत चक्क कॅसिनो कल्चर राबवले जात असून तिथे बाई व बाटलीचा उघड पुरवठा सुरू आहे. खाकी वर्दीचा हा निर्लज्जपणा पाहून आता संताप व्यक्त होत आहे. गावगावात कॅसिनो अन परप्रांतीय ललनांचा वावर. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आबेगाव, बोरगाव, जय महेश साखर कारखाना परिसर, सावरगाव माळी व पारगाव या गावांना जणू जुगाराच्या अड्ड्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या ठिकाणी केवळ जुगारच खेळला जात नाही, तर एखाद्या चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे कसिनो स्टाईलने परप्रांतीय महिलांचा वावर वाढला आहे. ग्रामीण तरुणांना आकर्षित करण्यासाठी या क्लबमध्ये वेश्या व्यवसायाचे घाणेरडे रॅकेट चालवले जात आहे. या वेश्या व्यवसायाला व जुगाराला अभय देण्याचे पाप ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या कार्यकाळात पराकोटीला पोहोचले आहे. तिरट नावाच्या रोगाने तरुण पिढी उद्ध्वस्त. तिरट नावाच्या जुगाराने ग्रामीण भागातील हजारो तरुण कुटुंबांना रस्त्यावर आणले आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांची मुले या दलदलीत फसली असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. मात्र ग्रामीण पोलिसांचे डोळे मटक्याच्या व जुगाराच्या हप्त्यांनी एवढे दिपले आहेत की त्यांना उद्ध्वस्त होणारी तरुण पिढी दिसत नाही. पोलिसांची गाडी अड्ड्यावर येते, पण ती कारवाईसाठी नव्हे तर अर्थपूर्ण व्यवहार करण्यासाठी, अशी जहरी चर्चा आता ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे. माता भगिनींची सुरक्षा धोक्यात. पोलीस प्रशासनाकडे कर्तव्यदक्षता उरली आहे का? सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या क्लबवर येणाऱ्या मद्यधुंद व विकृतांमुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतात मोलमजुरीसाठी जाणाऱ्या महिलांना या पत्त्याच्या क्लबमधील गुंडांमुळे जीव मुठीत धरून जावे लागत आहे. आपली रोजंदारी बुडवून या महिलांना घरात बसण्याची वेळ आली आहे. ग्रामीण पोलीस हद्दीत जर माता भगिनी सुरक्षित नसतील, तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार उरला आहे का? लोकशाही तंत्रचा इशारा, हप्तेखोरांची नावे वेशीवर टांगणार. ग्रामीण पोलीस प्रशासनाने हा नंगानाच तात्काळ बंद केला नाही, तर लोकशाही तंत्र या भ्रष्ट व्यवस्थेचे वाभाडे काढल्याशिवाय राहणार नाही. मटक्याच्या व वेश्या व्यवसायाच्या पैशावर डोलणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याचा व कर्मचाऱ्याचा चेहरा आम्ही जनतेसमोर उघडा करू. सावधान! ग्रामीण जनतेच्या संतापाचा ज्वालामुखी आता फुटण्याच्या तयारीत आहे. खुर्चीचा माज व हप्तेखोरीची मस्ती उतरवण्याची ताकद लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामध्ये आहे, हे विसरू नका. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडीसाठी अधिक वेगवान न्यूज नेटवर्क लोकशाही तंत्र, आवाज आपल्या लोकशाहीचा. जनतेला आवाहन: तुमच्या परिसरात असे अवैध धंदे किंवा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असतील तर त्याचे चित्रीकरण करून आमच्यापर्यंत पोहोचवा. आपली माहिती व नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल. अशा समाजविघातक कृत्यांना प्रसारित व प्रकाशित करून ते बंद करण्याची पुढील कारवाई करण्यास आम्ही प्रशासनास भाग पाडू.